नवी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार टीका केली। जंतर मंतर इथं सुरू असलेलं आंदोलन केवळ दिशाभूल करणार आहे। लोकांची दिशाभूल करण्याकरता आणि तरुणांना भडकवण्याकरता हे सगळं सुरू आहे। या आंदोलनामध्ये 2-2, 3-3 ट्रकभर दगड आणण्यात आले होते। दगडफेक करण्याच्या उद्देशाने लोक आले होते, त्यामागचा हेतू काय होता असा सगळा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला। दरम्यान सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता हे सगळं सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला। दुसरीकडे ट्रकभर दगड आणल्याच्या आरोपावर विद्यार्थी आंदोलक अभिजित दिपकेने सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्या मागे असामाजिक तत्व आहे हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं। ये जो भी कल हरकत करी है दिल्ली पुलिस के अधिकारियों ने नरेंद्र मोदी के ऑर्डर पर, बहुत ही शर्मनाक है। ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता, ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है। और इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी पर नहीं मारने दे रही है। यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है। बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था। ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे। दिल्ली पुलिस ने पहले ही पूरी तरीके से प्लानिंग करके ये ऑर्केस्ट्रेट किया है। कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे, गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में कल। बातमी नवी दिल्लीतूनच आहे। काल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला। या लाठीमारावर आंदोलकांनी संताप नोंदवला। विद्यार्थ्यांच्या भावना अशा प्रकारे चिरडू शकत नाही, याची सरकारला किंमत मोजावी लागणार आहे असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। माझ्यासोबत काही मराठी जे आंदोलनकर्ते आहेत ते इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण कुठून आणला? मी पुण्यावरून आलो। मी सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 19 तारखेपासून मी इथे आहे आणि मी काल इथं स्टेजवर बसून होतो। ज्यावेळेस ही रॅली तिकडे गेली, तिकडे तर लाठीचार्ज चालूच होता, पण इथं आम्ही स्टेज सांभाळण्यासाठी इथं बसलेलो होतो। आम्हाला अक्षरशः पोलिसांनी, जे पॅरामेडिकल फोर्स होते, इथं नेम प्लेट वगैरे काही नव्हतं, त्यांनी आम्हाला हटवलं, सोडा म्हणले स्टेजचा ताब्या, आणि हे नासधूस असे कपडे वगैरे फाडले, आम्हाला लाठ्यांनी एवढं मारलं आणि आम्ही सगळं बघत होतो। मग इथं गर्दी एवढी होती ना, 10,000च्या वरती इथं पब्लिक होती, तिकडे वेगळीच पब्लिक होती। ह्या पब्लिकला थोपवण्यासाठी इथं कसं आहे, ब्लॉक आहे सगळ्या बाजूंनी। बरोबर। मग ह्यांनी असा लाठीचार्ज केला ना, आमच्यावरती तर केलाच, परंतु दुसरे जे इथं जे आंदोलक होते यांच्यावरती बिलकुल असं, म्हणजे जालियनवाला बागचं हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं। अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये, त्यांच्यावरती बुटानी त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती। पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांचं प्रोडक्शन आहे, हे पार्टीचं पक्षाचं नाही आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला। आता एक जर मुलगा म्हणला की यांचं अंडर एज होते, मग त्यांच्या पोक्सो दाखल करणार का तुम्ही? आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 11वी 12वीची मुलं इथं, यांच्या तुम्ही लाठीचार्ज केला। सोनम सरांना उचललं, सर दम निघाला नाही आम्हाला, आम्ही असं कसलं नियोजन केलं नाही, आम्ही कपडे सुद्धा भरले नाही, या कपडे आम्ही निघालो आणि हा 17-18 तासाचं रनिंग आम्ही 14 तासात आम्ही इथं दिल्लीला पोहोचलो। आणि इथं पोहोचल्यानंतर सर इथं पाणी पिण्यासाठी नाही आहे, इथं टॉयलेट नाही आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे। आंदोलन करायचा अधिकार दिलाय ना, कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय ना, मग तुम्ही अधिकार का पाळत नाहीत? गेली 3 दिवसापासून साहेब आम्ही इथे, आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला। तुम्ही लाठीचार्ज का केला आमच्यावर? आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार होतो, आम्ही तुम्हाला सुचवलेलं होतं, शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा घेऊन निघालेलो होतो। यांनी लाठीचार्ज करताना सगळ्या बाजूचे रस्ते अगोदर बॅरिकेटिंगनी पॅक केले, वेल्डिंग केलं बॅरिकेडला, वेल्डिंग अक्षरशः सगळे बॅरिकेड्स वेल्डिंग केले आणि सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले। त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते आणि काही असे लोक होते त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते आणि सिव्हिल ड्रेसवर होते, त्यांच्या हेअरकटवरून ते कुठलाही फोर्स वाटत नव्हते। ते आमचं स्पष्ट मत आहे, ते आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आता शांततेच्या मार्गाने, आपला देश हा गांधींचा देश म्हणून जगामध्ये ओळख आहे आणि अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे। आयुष्यात पहिल्यांदा ते अश्रू धुळाच्या नळकांड्या काय ते पाहिलं, एवढी भयान परिस्थिती होती, लाठीचार्ज, अश्रू धुळाच्या नळकांड्या,
इथं कुठली पाण्याची सकट सुविधा नाही. आमचे घसे बसले हे करून, पाणी मिळाना, कसली सुविधा नाही, काही नाही. आम्हाला कुठंतरी वाटतंय की आपल्या पूर्वजांनी एवढं मेहनत करून हे भारत देश स्वतंत्र केला, पण आता हा हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झाली आहे. या पद्धतीने आमचा आक्रोश आहे. आम्ही आंदोलन स्थळावर जे आहो, आमच्यावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला गेला, आमच्यावरती ज्या पद्धतीने मारहाण केल्या गेली, त्यामुळे आम्ही आता ज्या पद्धतीनं या घडामोडी होत्या याचा निषेध करतोय आणि त्यासाठी आम्ही आता पावसात इथे जंतर मंतरवरती आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांवर काल झालेल्या हल्ल्याचा सगळ्याच पातळीवरून निषेध नोंदवला जातोय, संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. काल विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांना तीव्र शब्दामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचा निषेध नोंदवला. कारवाईची मागणी सुद्धा केली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, शिवसेना उबाठा तसंच इतर विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित उपस्थित होते. ओम बिर्ला यांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की काय परिस्थिती काल दिल्लीच्या रस्त्यांवर होती. नवी दिल्लीतल्या लाठीचार्जवरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आणि थेट पोलिसांवरच सवाल उपस्थित केले. पोलिसांनी लाठ्याकाठ्या चालवून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ तर केलंच, पण पोलिसांसोबत साध्या वेशातील जे लोक लाठीचार्ज करत होते ते कोण आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. लाठीचार्ज करणारे हे कोण आहेत? पोलिसांनीच हे भाडोत्री गुंड आणले होते का, असा सवाल रोहित पवार यांचा आहे. सरकारनं या भाडोत्री गुंडांना विद्यार्थ्यांची डोकी फोडण्याचं लायसन्स दिलं का, असा सवाल रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केलेला आहे. हा देश महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. संविधानाशी छेडछाड केलेली आम्ही खपवून घेणार नाही. तातडीनं या गुंडांविरोधात गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि त्यांना गजाड सुद्धा केलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांची आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रितेश आणि जेनेलिया यांनी पाठिंबा दिलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे. शैक्षणिक सुधारणा आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात दिल्लीतील जंतर मंतर परिसरात सुरू असलेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता सिनेसृष्टीवरही उमटू लागले. अभिनेते रितेश आणि जेनेलिया यांनी या आंदोलक तरुणांना उघड पाठिंबा दर्शवला आहे. काय म्हटलंय त्यांनी तर, आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज ऐकला गेलाच पाहिजे, तोही स्पष्ट, खणखणीत आणि कोणत्याही भीतीशिवाय. हे तरुण आपल्या लोकशाहीचा श्वास आहेत आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. चला आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकूया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सशक्त करूया. आपल्या तरुणांची ऊर्जा, त्यांचं धैर्य आणि त्यांची स्वप्नच आपण घडवू इच्छिणारा भारत निर्माण करते. जय हिंद. जेनेलिया आणि रितेश.